सकलं सदां सकलबीजं विदुरयाणं देवरूपं सुजीव विमलचको गभीरदोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेम विरतराज्यं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभुरत्न तो साधु वरदान तो आद्य कुलभूष तो भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सतसंगति शास्त्रशासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रक्त स्वजन उद्धारा भगवंत मुसाकरा भक्त काजा कवदार संगरी छत्रधरिता करी आपलारी उरी रौद्र रूपा मुक्ती पथकोनता जीर्ण स्मृती जारिता उजारिला गतिका मार्ग साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा। तथागत भगवान बुद्ध श्रावक येथील अनाथ पिंडकाच्या आश्रमामध्ये श्रवण करीत असतात भगवंतांच्या जवळ ग्रहणी आली. त्या ग्रहणीने भगवंतांना प्रश्न केला, भगवंत, अनेकांनी आपलं उत्तम मंगल व्हावं, आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात या दृष्टिकोनातून उत्तम मंगलाच्या व्याख्या केलेल्या आहेत. तरी सर्वात उत्तम मंगल कोणतंही तुम्ही सांगाल का? तेव्हा भगवान बुद्ध, लहान मुलांच्यावरती चांगले संस्कार घडवणे म्हणजे उत्तम मंगल होय. दान धर्म करणे म्हणजे उत्तम मंगल होय. चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये सहवास करणे म्हणजे उत्तम मंगल होय. अशा रीतीने तथागत भगवान बुद्धाने उत्तम मंगलाची व्याख्या महामंगल सूत्रामध्ये सांगितली आहे. यानंतर वधूवर प्रतिज्ञा ग्रहण करते. आम्ही तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर व बौद्धाचार्य यांच्या समोर अशी प्रतिज्ञा